नोटिसा बजावून देखील ठाणे जिल्ह्यात बेकायदा शाळांचा सपाटा सुरूच आहे. एकट्या ठाणे शहरात तब्बल 81 अनधिकृत शाळा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येताच सरकार खडबडून जागं झालंय. जिल्ह्यातील सर्व बेकायदा शाळांना परीक्षेनंतर कायमचा टाळाटोकाचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियोजन समितीच्या बैठकीत दिलेत. त्यामुळे संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांचं धाबदण आणलंय. ठाणे महापालिका क्षेत्रात 81 बेकायदा शाळा असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची गंभीर दखल घेत ठाणे जिल्ह्यातील सर्वच अनधिकृत शाळा आता प्रशासनाच्या रडारवर आल्यात. आज झालेल्या DPDCच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी बेकायदा शाळांचा मुद्दा महत्त्वाची असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यात सर्वाधिक बेकायदा शाळा या एकट्या ठाणे शहरात असून त्यावर वेळीच कारवाई केली गेली नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचं काही सदस्यांनी स्पष्ट केलंय. प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्षिक परीक्षा झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अनधिकृत शाळा कायमच्या बंद कराव्यात असे आदेश दिले. तसंच या शाळा चालवणाऱ्या संचालकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्यासही सांगितलंय. नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील बेकायदा शाळांच्या प्रश्नावर चर्चा होत असतानाच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन बेकायदा शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्याच्यावर वर्गवारी करायला सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि CO या बाबतीमध्ये त्याची वर्गवारी करतील आणि यावर योग्य तो निर्णय घेऊ.